वर्षा निवासस्थानी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात वर्षावर खलबत झाल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीचे 9 उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार दिल्यानं विधान परिषद निवडणुकीची आता रंगत वाढलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काल ही महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक पडली। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात वर्षावर ही खलबत पार पडल्याचं समजतंय। तर महायुतीचे 9 उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गोळाबेरीज या बैठकीच्या माध्यमातून केली गेली आहे। तर महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिल्यानं आता विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढलेली आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी खरं तर काल रात्री ही वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडल्याचं सध्या समोर येत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, खरं तर महत्त्वाची ही बैठक काल रात्री पार पडलेली आहे। नेमकं काय घडलं बैठकीत? नक्कीच गौरी, काल महायुतीचा महामेळावा आहे तो आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांच्यात बैठक आहे ती पार पडलेली आहे। काल रात्री वर्षा बंगल्यावरती जवळपास 1.5 ते पावणे 2 तास ही बैठक आहे ती झालेली आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जे महायुतीचे 9 उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे मतांची जुळवाजुळव आहे ते करू शकतो या अनुषंगाने जी बैठक आहे ती पार पडलेली आहे। यामध्ये पाहायचं झालं तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपल्या उमेदवारांना सर्वप्रथम कशा प्रकारे मतं आहेत ती मिळाली पाहिजेत आणि ह्यामधून मतांची जुळवाजुळव कशा प्रकारे केली जावी या अनुषंगाने ही बैठक आहे ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये पार पडलेली आहे। काल रात्री 1.5 ते पावणे 2 तास ही बैठक झालेली आहे। महायुतीच्या मेळाव्यामध्ये देखील युती धर्म पाळण्याचा सर्व कार्यकर्ते तसेच सर्व आमदार खासदारांना देखील या ठिकाणी संदेश आहे तो देण्यात आलेला होता। त्यानंतर ही महत्त्वाची बैठक पार पडत असताना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। गौरी, हो, नक्कीच निखिल, खरं तर ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाचं पारडं जड असणार आहे? नक्कीच पाहायचं झालं तर महायुतीचे 9 उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या विधान परिषदेच्या रिंगणामध्ये आणि याच माध्यमातून 9 उमेदवारांना जी मतांची जुळवाजुळव आहे ती करावी लागणार आहे। बिनविरोध निवडणूक करण्यावरती महायुती ठाम होती, परंतु महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आल्यामुळे ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आता पार पडणार आहे। त्यामुळे अर्थातच 9 उमेदवार महायुतीचे आहेत आणि महायुतीचेच आमदार यामध्ये जास्त असल्या कारणामुळे महायुतीचं पारडं यामध्ये आपल्याला जड असल्याचं या ठिकाणी आपण बोलू शकतो। परंतु महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांमुळे कुठेतरी ह्याच निवडणुकीमध्ये आपल्याला जे मतांचं राजकारण कशा प्रकारे होतंय, आमदारांची संख्या जुळवाजुळव करून महाविकास आघाडी कशा प्रकारे आपल्या उमेदवारांना विजय करण्याचा प्रयत्न करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।